नमस्कार मित्रांनो. हुकुमाची राणी या मालिकेच्या आजच्या भागात गजा इंद्राकडे येतो आणि तो काम करत आहे की नाही हे पाहू लागतो. त्याचवेळी राणी एका बॉक्समध्ये लपलेली असते. गजा इंद्राला तो बॉक्स उचलायला सांगतो. अहो, पटकन उचला तो बॉक्स, असं तो म्हणतो. इंद्रा थोडा घाबरून विचारतो, हा बॉक्स? गजा उत्तर देतो, हो, तोच. चला, पटकन आणा. हे ऐकताच राणीला कळतं की आता इंद्रानं हाच बॉक्स उचलायचा आहे आणि ती आतूनच चिंतेत पडते. हा बॉक्स कसा उचलतील? इंद्रा कसाबसा तो बॉक्स उचलतो, पण राणी आत असल्यामुळे तो खूप जड झालेला असतो. त्याला तो नीट पकडताही येत नाही. त्याला भीती वाटत असते. जर बॉक्स पडला तर राणी बाहेर येईल आणि गजासमोर सगळं उघड होईल. हळूहळू तो बॉक्स उचलत इंद्रा गजापर्यंत पोहोचतो. तेव्हा गजा विचारतो, काय झालं, खूप जड आहे का? इंद्रा म्हणतो, हो, थोडा जड आहे. गजा पुन्हा म्हणतो, हा बॉक्स इथे ठेवायला नको, तो मागच्या गोडाऊनमध्ये ठेवा. हे ऐकून इंद्राला आणखी टेन्शन येतं. इतका जड बॉक्स घेऊन गोडाऊनपर्यंत कसं जायचं? पण गजाला त्याची थट्टा करायची असते, म्हणूनच तो त्याला हे काम देतो. दरम्यान राणी इंद्राशी बोलते, तुम्ही या गोष्टीचा विचार करा आणि मला नंतर सांगा, असं म्हणत ती निघायला लागते. तेवढ्यात इंद्रा तिला हाक मारतो. राणी वळते तेव्हा तो म्हणतो, काळजी घे आणि नीट जा. राणी ठीक आहे म्हणत तिथून निघून जाते. दुसरीकडे दादासाहेब एकटे बसलेले असतात. रत्नाई त्यांच्या जवळ येते आणि विचारते, तुम्ही खरंच उर्मिलाची मनापासून माफी मागितली का? आम्हाला सोडून गेलात, माझं मंगळसूत्र काढलं, आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. तुम्हाला याचं काहीच वाईट वाटलं नाही का? दादासाहेब उत्तर देतात, रत्ना, जितकी माझी चूक होती तितकी तुझीही होती. तू नेहमी आबासाहेबांचं ऐकलंस, त्यामुळेच आज ही वेळ आली. रत्नाई विचारते, मग माझी माफी मागायची वाटत नाही का तुम्हाला? तेव्हा दादासाहेब म्हणतात, तुला वाटत असेल तर तू ठरव, कधी आणि कशी माफी मागायची. असं म्हणत ते तिथून निघून जातात आणि रत्नाई विचारात पडते. इकडे राणी इंद्राची वाट पाहत असते. ती वारंवार दरवाजाकडे पाहत असते. मालती हे सगळं पाहते आणि म्हणते, काय चाललंय तुझं? स्वयंपाकाची तयारी कर, इंद्रा येईल, त्याला भूक लागेल. राणी होकार देते. मालती विचारते, चहा केलास का? राणी म्हणते, आत्ता करते. ती चहा बनवायला लागते, पण दरवाजावर आवाज झाला की ती धावत जाते. तिला वाटतं इंद्रा आला, पण तिथे शेजारच्या काकू असतात. त्या तिला भाजी देऊन जातात. थोड्या वेळाने पुन्हा आवाज होतो. यावेळी आबा आलेले असतात. शेवटी इंद्रा घरी येतो. मालती लगेच त्याच्या हातातील पिशवी घेते. ती विचारते, खूप थकलायस का? इंद्राचा हात दुखत असतो. मालती विचारते, काय झालं हाताला? इंद्रा टाळतो, काही नाही, थोडा दुखतोय. मालती म्हणते, विक्रांतने काही केलं का? इंद्रा उत्तर देतो, नाही आई, माझंच काम होतं. दरम्यान विक्रांत फोनवर फॅक्टरी विकण्याबद्दल बोलत असतो. उर्मिला ते ऐकते आणि धक्क्यात जाते. ती विचारते, तू फॅक्टरी विकतोयस? विक्रांत म्हणतो, हो, मला आबांचं नाव मिटवायचं आहे. मी माझी नवी फॅक्टरी उभी करणार. उर्मिला त्याला समजावते, पण तो काही ऐकत नाही. इकडे राणी इंद्राशी हळू आवाजात बोलते, आपण प्लॅनबद्दल बोलायचं आहे. इंद्रा म्हणतो, आत्ता नाही. तेवढ्यात मालती येते. आबा विचारतात, राणी, काही बोलायचं आहे का? राणी धाडस करून म्हणते, आबा, आपण महाडिकांच्या घरी नोकर म्हणून जाऊया. तिथे जाऊन आपल्याला सत्य कळेल. इंद्रा सुरुवातीला नकार देतो, पण शेवटी तोही तयार होतो. आबाही तयार होतात. मात्र मालती अट ठेवते, जर आपल्याला घर परत मिळालं नाही तर राणीला आपल्या आयुष्यातून काढून टाकायचं. शेवटी इंद्रा आणि राणी महाडिकांच्या घरी नोकर म्हणून जाण्याचा निर्णय घेतात. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.